हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग रात्रीच्या थेट 12 वाजता चालू होतोय आणि आज आहे 29 जुलै आणि आज माझ्या बाळाचा बर्थडे आहे, म्हणजे पिहूचा बर्थडे आहे आणि त्याचंच लिटिल सेलिब्रेशन आम्ही करतोय रात्रीच्या 12 वाजता। तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्याचा देखील ब्लॉग येणार आहे, तिचा पूर्ण बर्थडेचा ब्लॉग मी अपलोड करणार आहे, तो देखील नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब पण करून घ्या। तर असा हा छोटासा केक आम्ही आणलेला आहे पिहूसाठी आणि पिहू बर्थडे गर्ल इथं बसलेली आहे। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे पिहू हॅपी बर्थडे पिहू Happy birthday dear Pihu, happy birthday Pihu, happy birthday Pihu, thank you, happy birthday to you. तर हा दुसऱ्या दिवशी दुपारचा व्हिडिओ, इथून पुढे मी ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले, आमच्या घरात कोणाचाही बर्थडे असला की आमची फेवरेट डिश एकच असते, ती म्हणजे चिकन बिर्याणी। तीच इथे मी करते, त्याचीच प्रिपरेशन चालू आहे। कांदा वगैरे तळून घेतला, भात स्टीम करून घेतलेला आहे, त्यानंतर मसाला चिकनचा तयार करून घेतला, पूर्ण व्यवस्थित त्याला लेयर लावली। या चिकन बिर्याणीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही जर बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि 2 लेयर इथे मी चिकन बिर्याणीचे लावलेले बघू शकता तुम्ही, दिसताना किती टेम्पटिंग दिसते। बिर्याणी पण एक नंबर झालेली, सर्वांना आवडली, एकदम हॉटेलमध्ये जशी खातो आपण तशीच सेम झाली होती। नक्की तुम्ही देखील करून बघा। भात कसं शिजवायचं हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, एकदम डिटेल अशी रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे बिर्याणीची, तर तुम्ही नक्की चेक करा। तर भात गरम आहे आणि घाई पण आहे, प्रोग्राम बाकी आहे अजून, याची घाई पण आहे, त्याच्यामुळे गडबडीत मी करते आणि शूट पण एवढं जास्त काही केलेलं नाही आहे, त्यामुळं डिटेल रेसिपी आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। नंतर एक लेअर लावल्याच्या नंतर मी पुदिना वगैरे त्याच्यावर ॲड केला, पुन्हा राहिलेला सगळा चिकनचा मसाला ग्रेव्ही वगैरे ते सगळं काय आहे ते एकदाच ओतून दिलं याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा परत त्याच्यावर भाताची लेअर लावली आणि परत पुदिन्याने ते डेकोरेशन केलं। बघू शकता तुम्ही किती गरम आहे, गरमागरम एकदम पटपट माझं काम चालू होतं, कारण की खूप गडबड होती मागे, त्याच्यामुळे। लास्ट इयर पिहूच्या बर्थडेला गेम्स वगैरे भरपूर होत्या, पण यावर्षी पाऊस खूप आहे इकडे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे जास्त काही मला प्लॅनिंग करता आलं नाही, जास्त कुठं बाहेर जाता देखील आलं नाही। एकदम शॉर्ट ह्याच्यावर प्रिपरेशन केली आहे मी तिच्या बर्थडेची, जितकं जमल तितकं तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काय होईल बर्थडे सेलिब्रेशन ते चांगलंच होईल। तर बघा, हे दुसरी लेअर पण इथं मी लावून घेतलेली आहे, शेवटला मी पुदिना हातानेच तोडून टाकते। तर मस्त असं सगळा भात व्यवस्थित, गडबड असली तरी वेस्ट काही मी केलं नाही, सगळा पातेल्याचा भात वगैरे पुसून मी बिर्याणीमध्ये टाकलेला आहे। आता याला आपल्याला दम द्यायचा आहे, त्या अगोदर ह्याच्यावर मी पुदिना टाकून घेते आणि नंतर आपल्याला जो फूड कलर टाकते, फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे, पण त्याच्यामुळे बिर्याणी दिसताना एकदम सुंदर दिसते, प्रेझेंट एकदम ती व्यवस्थित होते। जर तुम्ही बघत असाल हॉटेलमधून वगैरे आपण आणलेले असेल तर ते लोक देखील कलर यूज करतात, खायचा फूड कलर असतो तो वाला। तर इथं 2 फूड कलर मी टाकलेले आहेत, एक ग्रीन आणि एक ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि ही बिर्याणी आता दम देण्यासाठी तयार आहे। जवळजवळ 20 ते 25 मिनिटांनंतर मस्त असा हा दम भरलेला आहे बिर्याणीला, बघू शकता तुम्ही, मस्त धुवादार बिर्याणी तयार आहे। तर जसं की तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग पिहूच्या बर्थडेचा बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी पण आपली एक बर्थडे थीम होती, ती म्हणजे एल्साची, आणि या वर्षी देखील बर्थडे थीम आहे, ती म्हणजे मरमेडची। तर तुम्ही केक देखील बघितलाच, आत्ता पूर्ण मरमेडचा आहे आणि मागं डेकोरेशन जे काही केलं आहे ते मरमेडचं, आणि इवन तिचा ड्रेस देखील मी मरमेडचा दिसावा अशा पद्धतीने घेतलाय, तो टोटली मरमेडचा नाही, पण तिच्या केकवर एकदम परफेक्ट असं मॅच झालेला आहे।
आणि अशा पद्धतीने आम्ही केक कटिंग केलेलं आहे. ऑक्शन वगैरे सगळं केलेलं आहे, पण मी ते व्हिडिओ टाकले नाहीत कारण की व्लॉग खूप मोठा होतो त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने केक कटिंग झालेलं आहे पिहूच्या बड्डेचं. त्यानंतर केक कटिंग झाल्यावर मुलांना स्नॅक्स वगैरे जे काही आणलं होतं ते डिस्ट्रीब्यूट करते मी इथं. आणि बाहेर चाललेलं आहे पिहूला गिफ्ट वगैरे कोणी काय आणलेले आहेत ते द्यायचं चाललेलं आहे. त्यासोबत फोटो काढणं देखील चालू आहे, व्हिडिओ पण सोबत चालू आहे. तर व्यवस्थित असा काही व्हिडिओ आला नाही, पण तरी देखील मी जेवढा जमलाय तेवढा पोस्ट केलेला आहे. होप तुम्हाला आवडेल. काही कमी जास्त असेल तर माफ करा. हे बघा, बहीण भावाचं चाललेलं इथं गिफ्ट द्यायचं. आणि सगळ्यांना मग इथं केक स्नॅक्स जे काही होतं ते दिलेलं आहे. आणि मुलांची मस्त बाहेर पार्टी चाललेली आहे. याच्यामध्ये डुगूच्या स्कूलचे फ्रेंड आहेत, तिचे पण फ्रेंड आहेत आणि माझ्या देखील मैत्रिणी आहेत ह्या. त्यानंतर रिटर्न गिफ्ट जसं की मी दरवर्षी देते आणि मी गेल्या वर्षी देखील शाळेला उपयुक्त अशा वस्तूच दिलेल्या आणि यावर्षी देखील मी तेच आणलेलं आहे. तर सगळ्यांना व्यवस्थित असं पिहूच्या हातून मी हे रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यामध्ये असं काही आहे की जे मुलांना उपयोगाला येईल. स्कूलचं साहित्य आहे, स्केल, पेन्सिल वगैरे ते आहे, स्टेशनरी आहे ती. तर सगळ्यांना दिला. हा पिहूचा क्लासमेट आहे झेद, जो तिच्यासोबत तिच्या वर्गामध्ये आहे. पद्धतीने पिहूच्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि हा सगळा आमचा ग्रुप आहे, सगळेजण हाय करा आणि बोला, चॅनलला सबस्क्राईब करा.